नमस्कार अँड वेलकम बॅक टू रेमना. नुकताच पुण्यात खूप पाऊस पडून झाला आणि असं वाटलं की पावसाची कविता हवीच. आणि ह्या कवितेची खास फरमाईश पण काही लोकांकडून आली होती म्हणून घेतोय आज. डॉक्टर कल्पना कुलकर्णींची कविता आहे. शीर्षक आहे पाऊस. आपल्याला पाऊस आवडतो हे पावसाला माहितीच नाही. आपल्याला पाऊस आवडतो हे पावसाला माहितीच नाही. आपण पावसात भिजतो म्हणून तो आपला होत नाही. कोसळणं भिजवणं हा पावसाचा धर्म. पावसात चिंब भिजणं हे आपल्या मनीचं मर्म. जोडले गेलो आहेत आपण असं आपल्याला वाटतं. जुनं नवं खूप काही आपल्याच मनी साठतं. मनोमन साचलेलं डोळे भरून वाही. अश्रू आपलं पावसाशी नातं जोडू पाही. झरणाऱ्या धारांना हाती धरू पाही. पाऊस कधी बंद मुठीत सापडायचा नाही. पाऊस कधी बंद मुठीत सापडायचा नाही. पाऊस सदा सर्वांवर बरसत राही. आपला वाटतो म्हणून तो आपला होत नाही. आपला वाटतो म्हणून तो आपला होत नाही. अशी ही कविता आहे. आता ह्या कवितेत पावसाचं जे कॅरेक्टर आहे ते मला कुणीतरी गिव्हर असं दिसतं, काहीतरी देणारा. मग ते काही असेल, इमोशनल, प्रॅक्टिकल, फायनान्शियल, बट अ गिव्हर. मग आपण जे घेणारे आहोत तर आपली भूमिका काय असते त्या सगळ्या प्रवासात ह्याचा जर विचार केला तर असं दिसतं की सुरुवातीला बहुतेक आपल्याला खूप त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता वाटते, लकी वाटतं की आपल्याला हे सगळं एवढं मिळतंय, स्पेशल वाटतं. पण मग हळूहळू नकळत का होईना कुठेतरी असं ते टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जातं का काय, आपण ते गृहीत धरायला लागतो का हळूहळू. आणि मग त्याची पुढची पायरी जी मला वाटतं सगळ्यात डेंजरस आहे ती ही आहे की आपल्याला अनकॉन्शियसली असं वाटायला लागतं की हे मिळणं हा माझा हक्कच आहे. ही एंटायटलमेंट कुठेतरी आपल्या मनात येते. आता हे मला खूप डेंजरस वाटतं. अशासाठी पावसाला काही फरक पडत नाहीये, देणारा जो आहे त्याला काही फरक पडत नाहीये, पण घेणारा जो आहे तो स्वतःच किती अडथळे निर्माण करतोय ते मिळवण्यासाठी हे ह्याच्यातून दिसतं. आणि कवितेत जसं म्हटलंय की पाऊस पडतच राहणार आहे, ती त्याची ड्युटी आहे, तो करतोच आहे. पण ते आपण कसं उपभोगायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. की आपण खिडकीतून फक्त तो पाऊस बघायचा आहे का, खिडकीच्या बाहेर हात काढायचा आहे का, पावसात छत्री घेऊन जाऊन कटकट करायची आहे का, त्या पावसात मस्त भिजायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे, हे आपण ठरवायचं असतं. पण ह्या डिसिजननी पावसाच्या आयुष्यात काही फरक पडणार नसतो, तो पडत जाणार असतो. जे काही मिळायचं आहे किंवा नाही मिळायचं आहे ते आपल्या वागण्यावर ठरणार असतं असं मला ह्या कवितेत वाटतं. खूप इंटरेस्टिंग आणि विचार करायला लावणारी कविता आहे. त्यामुळे तुमचे काही वेगळे इंटरप्रिटेशन्स असतील तर तेही कळवा आणि पुढच्या भागात भेटूच यात. थँक्यू.